असं असताना संदीप क्षीरसागर म्हणतायत की वाल्मिक कराड तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे, मग तुमचा राजीनामा होणार नाही. आणि काल बैठकीत तुम्ही भूमिका आपली जी क्लिअर केली आहे तेही सांगा. राजीनाम्यावरती पहिलं तुम्ही सांगा. एका दिवसात राजीनामा का दिला नाही असं सुप्रिया सुळे देखील म्हणतात. आता या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार. पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना. आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. त्याच्यामुळं आपण सुरेश यांना निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, मदत केली. त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तिथे जाऊन तुम्ही परमारचा विषय काढला. निवडणुकीच्या काळामध्ये जे ज्या टीका केल्या ते सर्व लोक तुमच्या विरुद्ध उभे येऊन टाकलेले आहेत. मला पहिल्यांदा म्हणजे मला तुमचे आभार मानायचे की या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने मला विचारता. कारण 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे, स्वाभाविक आहे. मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे. निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो, टीका सहनही करतो. या बाबतीमध्ये या गोष्टीचा पुन्हा राग नसतो की पुन्हा काही गोष्टी नसतो. पण एक लक्षात घेण्यासारखी पहिल्यांदा गोष्ट आहे की ह्या आत्ता स्पष्ट होत आहेत की असं झाल्यानंतर हे माझ्या विरोधात प्रचाराला होते म्हणून असा विषय आत्ता होतोय. म्हणजे याचा आपणच विचार करावा. थँक्यू. विरोधातल्या षडयंत्राचा सूत्रधार तुमच्या विरोधातल्या षडयंत्राचं जर किंवा तुम्हाला टार्गेट करण्यामागे सूत्रधार कोण असेल असं तुम्हाला वाटतं? मला हे तुम्हालाच विचारायचं. एकच महत्त्वाचं एक प्रश्न विचारतो. एक प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते तुमचा राजीनामा घेतील, ते मला सांगतील असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्हाला काय वाटतं नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा देऊन या सगळ्याची चौकशी बाजूला राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मंत्री म्हणून? एक मिनिट. माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल. हेच म्हणणं आहे. तुम्ही जास्त मतांनी निवडून आलेला आहात. राज्यामध्ये 2 नंबरचं तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे. ते अनेक लोकांना खटकलं असं बोललं जात आहे. ह्या गोष्टीचं माझा म्हणजे तुमचाच प्रश्न आणि तुम्हीच उत्तर द्यावं. या बाबतीत मला काय ना काही गोष्टी न बोललेल्या तुम्ही बोलावं याच्यासाठी तुम्हाला टार्गेट केलं जातं. तयारी आणि काय म्हणजे असं कळतंय दादा आणि तुमचे उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, तयारी कशी आहे? आता या बाबतीमध्ये तयारीचा विषय मी तर दिल्लीत आहे. पण आदरणीय दादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच येत आहेत. याच्या अगोदर त्यांचं ज्या जिम्मेदारीवर ते आले बीडला त्यावेळेस अभूतपूर्व आम्ही स्वागत केलं. पण आज उद्याची जी बैठक आहे ती पहिलीच DPDCची बैठक आहे आणि त्या बाबतीमध्ये तयारी वगैरे असा विषय काही नाही. आपण पाहतोय की आता उद्या जर अभूतपूर्व तयारी केली तर त्याच्यानंतर बातम्या काय येतील हे परवा दिवशीचे आहे. ह्या आज मला माहीत असल्यामुळं उद्याच्या तयारीच्या बाबतीमध्ये फारशी काही तयारी केलेली नाही.